धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू लोक आपल्यासाठी करताय त्याला माहिती देतात एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात हे धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढार तू लढार तू लढार तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा मार्केट आपण तयार करायचं आपणच तयार करायचं येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी साप्ताहिक कृषी सेवक आयोजित कृषी सेवक पुरस्कार सन्मान सोहळा हा सन्मान सोहळा म्हणजेच 7वा गौरव सोहळा आज संपन्न होत आहे आणि साप्ताहिक कृषी सेवकचा 10वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. गौरव मातीचा आणि सन्मान भूमिपुत्रांचा सुंदर असं आयोजन गेल्या 10 वर्षापासून साप्ताहिक कृषी सेवकचे संपादक कृष्णा पाटील आणि सहयोगी संपादक अनंत बाबू आणि संपूर्ण टीम यांच्या सहकार्याने होत आहे. या सन्मानाची दखल फक्त जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातून घेतली जाते आणि अनेक मान्यवर या ठिकाणी विविध क्षेत्रातून विविध ठिकाणाहून उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं साप्ताहिक कृषी सेवक हे हार्दिक स्वागत करीत आहे. आजच्या या प्रसंगी विविध मान्यवरांचं आगमन प्रमुख अतिथींचं आगमन या ठिकाणी होईल आणि लाभलेले मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे सुनियोजित अध्यक्ष माननीय श्री अरुणदादा पाटील माजी आमदार रावेर तसेच सुस्वागतम 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 तसेच पूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत साप्ताहिक कृषी सेवक करीत आहे. शिवसेना माननीय श्री हरीश गणवाणी माजी नगराध्यक्ष रावेर, माननीय किशोर कुलकर्णी साहेब, सर्वांना मी विनंती करते कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावे. नुकतंच या ठिकाणी माननीय डॉक्टर संदीप पाटील अध्यक्ष माऊली फाउंडेशन यांचंही आगमन झालेलं आहे. मी अतिथींना विनंती करते कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावे. साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. माननीय महोदयांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. राहुल पंडित साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावे. स्वागत करूया. कौतुकाची पाठीवर दरवर्षी हा सन्मान सोहळा या निमित्ताने आयोजित केला जातो. खरं आपण बघतो पुरस्कार सोहळे अनेक होतात. आपण बघितले असतील त्यामध्ये शिक्षक असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर्स असतील, या व्यतिरिक्त समाजसेवक असतील. पण शेतकऱ्यांचा त्यांच्याबद्दल
आपण ऐकणारच आहात. अतिशय शून्यातून हे विश्व निर्माण केलेलं कृष्णा पाटील सर यांनी अनुभवलेलं असून त्यांना शेतकऱ्यांविषयी तळमळ आहे आणि म्हणूनच आपण ज्या मातीत जन्माला आलोय त्या मातीचा गौरव व्हायलाच हवा, त्या शेतकऱ्याचा सन्मान व्हायला. पेपर टाकल्यानंतर त्या पोटी त्या दिवसात म्हणजे दिवसाला त्यांना 3 रुपये मिळायचे. हे 3 रुपये म्हणजे त्यांच्यासाठी खूप काही होतं. ऊन वारा पाऊस पाणी याची तमा न करता त्यांनी पेपर टाकण्याचं काम अखंडपणे आणि कधी शेतात तर कधी सुट्टीमध्ये रेशन दुकानदाराकडे काम करण्याचं काम त्यांनी केलं आणि असं करत करत विज्ञानच्या पदवीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं. नोकरीसाठी अनेक वेळा प्रयत्न करूनही ती मिळाली नाही आणि त्यामुळे शेताची वाट पकडली. त्यातही निसर्गाने दगा देत शेतकऱ्यांच्या व्यथांचं दर्शन त्यांना घडवलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सकाळचे तत्कालीन संपादक उत्तम कांबळे साहेब अशा पदांवर काम केले. या ठिकाणी उपाध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव माननीय श्री डॉक्टर के.बी. पाटील यांचं आगमन झालेलं आहे. माननीय महोदयांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी या ठिकाणी दीपप्रज्वलन अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून संस्कृतीचं यशाचं गमक आणि आपल्या या सन्मान सोहळ्याच्या शुभ कार्याची सुरुवात. सामाजिक अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या, मनामनातला अंधकार भेदणाऱ्या, क्षणात अवघे आसमंत उजळून टाकणाऱ्या आणि दिवे सदा ते ज्ञानदीप अंतरी लावूनी अज्ञान अंधार दूर करूनी प्रकाशमान ज्ञानमय होऊया. शेतातील पिकं, पाऊस पाणी आणि या साऱ्यातून संपन्न होणारं कृषीवलांचं जीवन, शेतकऱ्यांचं धन आणि ही माती, या मातीचा गौरव, या भूमिपुत्रांचा गौरव आज या ठिकाणी होत आहे. या कृषी साप्ताहिक कृषी सेवक राज्यस्तरीय पुरस्कार झालेला आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करते, संपादक कृषी सेवक आदरणीय कृष्णा पाटील सर यांना. स्वागताला फुले आणू का कळ्या, सांगा तुमच्या स्वागताला फुले आणू का कळ्या, त्याही कमी पडतील तर आणू का हृदयाच्या पाकळ्या. अशा सुंदर नितांत भावनेतून हा स्वागत सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. तसेच या ठिकाणी संचालक ॲग्रिसर्च उद्योग समूह नाशिक यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी आदरणीय कृष्णा पाटील सर यांना विनंती करते.
विशेषांक प्रकाशन ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे माननीय श्री डॉक्टर के.बी. पाटील ज्येष्ठ डीजे आशीष SK तसेच PI माननीय विशाल माननीय श्री अनिल भोकरे साहेब माजी कृषी सहसंचालक जळगाव यांचं स्वागत राजू पांढरे सर कृषी सेवक प्रतिनिधी अकोला यांनी करावं अशी विनंती. माननीय श्री डॉक्टर प्रशांत सरोदे उद्योजक चिनावल यांचं स्वागत गणेश पाटील यांनी करावं. पवार उद्योजक पाटील जिल्हा उपप्रमुख शिवसेना यांचं स्वागत अनंत बागुल सर सहयोगी संपादक यांनी करावं. अध्यक्ष मराठा समाज विकास मंडळ रावेर माननीय श्री राहुल पंडित सर यांचं स्वागत करतील कृष्णा पाटील सर. समाज विकास मंडळ माननीय श्री राहुल पंडित सरांचं स्वागत कृष्णा पाटील सरांनी करावं अशी विनंती. स्वागत कृष्णा पाटील सरांनी करावं ही विनंती. माननीय श्री डॉक्टर संदीप पाटील अध्यक्ष माऊली फाउंडेशन रावेर यांचं स्वागत मी विनंती करते अनंत बागुल सर यांना त्यांनी करावं. त्या एकमेकांजवळ जातात फुलांच्या रूपाने आणि मऊ रेशमाने विणलेली ही शाल म्हणजे नातं दृढ करणारी ही शाल आहे. माननीय श्री हरीश गणवाणी साहेब माजी नगराध्यक्ष रावेर यांचं स्वागत करण्यासाठी मी कमलाकर पाटील सर यांना विनंती करते. माननीय श्री CS पाटील CEO जळगाव अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी स्वागत तेजस पाटील यांनी करावं ही विनंती. रावेर यांचं स्वागत मंचावर संपन्न होत आहे. माननीय श्री राजेंद्र चौधरी संचालक राज इन्फ्रास्ट्रक्चर रावेर स्वागत करण्यासाठी मी विनंती करते गणेश पाटील सर यांना. तेजस पाटील यांना विनंती करते. माननीय श्री दिलीप कांबळे साहेब केळी कामगार नेते यांचे स्वागत त्यांनी. माननीय श्री भाऊसाहेब वाळके तालुका कृषी अधिकारी रावेर यांचं स्वागत करण्यासाठी मी शरद राजपूत यांना विनंती करते. तालुका कृषी अधिकारी रावेर यांचं स्वागत शरद राजपूत यांनी करावं. कृषी अधिकारी पंचायत समिती रावेर माननीय श्री एले पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत अनंत बागुल सरांनी करावं अशी विनंती. प्रतिनिधी जैन इरिगेशन या ठिकाणी उपस्थित आहेत स्वागत करावं. संचालिका भारती ज्वेलर्स रावेर माननीय सौ भारतीताई गणवाणी यानंतर मनीषाताई पाटील यांना मंचाकडे येण्यास विनंती. मनीषाताई पाटील यांना मंचावर येणार.
पुढच्या टप्प्यात वळूया. खरं तर कविवर्य पद्मश्री नादो महानोर म्हणतात, या नभाने या भुईला दाम देणे येती फळाला, जोंधळाला चांदणे लखडून जावे. असं प्रत्येकाला वाटतं, कारण या मातीतच खेळलो, या मातीतच वाढलोय, या मातीच्या कणांशी आपलं नातं जुळलंय, तिचं ऋण फेडायचं आहे. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं हे सार्थक, हे औचित्य मांडण्यासाठी मी विनंती करते प्रास्ताविकासाठी कृष्णा पाटील सर यांना. नमस्कार सर्व शेतकरी बंधू व येथे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर. कृषी सेवक चा आज 10वा वर्धापन दिवस. तसेच महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव समारंभ. गेल्या 10 वर्षापासून कृषी सेवक आजच्या व्यासपीठावरील मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अरुणदादा पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख श्री योगीराज पाटील, डॉक्टर संदीप पाटील, दिलीप कांबळे साहेब यांच्या साक्षीने कृषी सेवकचं रोपटं गेल्या 10 वर्षापूर्वी रावेरमधून लागलं. याची वाटचाल रावेर तालुक्यापुरती मर्यादित असावी असं सुरुवातीला मला वाटलं आणि रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या ज्ञानात भर पडावी, आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने कृषी सेवकचं रोपटं लावण्याचा मी निर्णय घेतला. मात्र दिवसेंदिवस जसा जसा प्रतिसाद वाढत गेला तसं त्याचं कार्यक्षेत्र विस्तारत गेलं. जळगाव जिल्हा व त्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि त्यानंतर महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशची बऱ्हाणपूर जिल्ह्यातही कृषी सेवकचा विस्तार हा वाढला आहे. मला याचा सार्थ अभिमान आहे की गेल्या 10 वर्षात कृषी सेवकच्या पाठीशी शेतकऱ्यांनी जे भक्कम पाठबळ उभं केलं, सर्व श्रेय शेतकऱ्यांना आहे. कृषी सेवक सुरू करण्याची जी प्रेरणा मला मिळाली ती माझ्या स्वर्गीय पिताश्री बाजीराव पाटील यांच्याकडून मिळाली. कॉलेजला शिकत असताना सकाळ पेपरच्या माध्यमातून मी पत्रकारितेत सुरुवात केली. सकाळ पेपरमध्ये विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करत असताना वडील सातत्याने म्हणायचे की तू वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे प्रश्न मांडतो, शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न आहेत, या प्रश्नावर तू का लिहत नाही. हे लिहित असताना मला कुठेतरी वाटलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पण आपण लक्ष घातलं पाहिजे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी या उद्देशाने मी 2015ला कृषी सेवकची सुरुवात केली आणि ती यशस्वी आपल्या सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या पाठबळाने होत आहे. याचं सारं श्रेय मी आपल्या महाराष्ट्र राज्यातील सारे शेतकरी बंधू भगिनी यांना देतो. कॉलेज जीवनात असताना कॉलेज जीवनात असताना पत्रकारितेत ज्या पद्धतीने काम केले त्याचा कुठेतरी फायदा मला कृषी सेवक स्थापनेला व कृषी सेवकच्या विस्ताराला झाला आहे. शालेय महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मनमाड सारख्या शहरामध्ये 8वी ते 10वीत असताना आर्थिक परिस्थितीमुळे सकाळी 6 ते 8
असं 2 तास सायकलवरून पेपर वाटपचं काम मी केलेलं आहे व त्यातूनच मला पेपर वाचनाची आणि या व्यवसायाची आवड निर्माण झाली. हे काम करत असताना छंद लागला आणि तो पुढे एक पत्रकारितेच्या माध्यमातून हा जोपासण्याचा मी प्रयत्न करतो आहे. शेतकरी विमुख बनलेल्या कृषी सेवकला गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सर्वांचं मी प्रथम आभार मानतो. कृषी सेवक चालवत असताना शेतकऱ्यांना नवीन काय दिलं पाहिजे, शेतीचं तंत्रज्ञान असेल, पूरक उद्योग असतील, शेती संदर्भातल्या नवीन घटना असतील, शेती संदर्भातलं खत व पाणी व्यवस्थापनाचं नियोजन असेल, या सगळ्या बाबींवर प्रकाशझोत टाकण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न यापुढेही अखंडपणे सुरूच राहील याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. गेल्या 7 वर्षापूर्वी राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, त्यांचा कुठेतरी सत्कार सन्मान व्हावा या उद्देशाने कृषी सेवक सन्मान सोहळा याचं आयोजन करण्यात आलं. हे आयोजन करत असताना जिल्हा पातळीवर याचं आयोजन करावं अशा काही जणांनी सूचना केल्या, पण माझी नाळ रावेर तालुक्यातल्या मातीशी जोडलेली असल्यामुळे रावेर येथे राज्यस्तरीय हा पुरस्कार सोहळा व सन्मान सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या सहकार्याने आज संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या गटातून जे आज पुरस्कारार्थी इथे आलेले आहेत या सर्वांचं मी प्रथम कृषी सेवक परिवारातर्फे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. हा कार्यक्रम याचं नियोजन करत असताना वेगवेगळ्या अनेक अडचणी येतात, मात्र या सर्वांसाठी माझे मित्रमंडळ, हितचिंतक व तमाम शेतकरी बंधू यांची कायम मला साथ लाभते. त्यामुळे सर्व कार्यक्रम आपण यशस्वीपणे करू शकतो याचाही मला सार्थ अभिमान आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना शेती आणि शेती हा फक्त माझा जिव्हाळ्याचा व आत्मीयतेचा विषय आहे. मग त्यातलं नवीन तंत्रज्ञान असेल, आधुनिक शेतीचं तंत्र असेल, वेगवेगळ्या विषयावरची शेतकऱ्यांना माहिती देणं असेल, या सर्वांवर आपण साप्ताहिक कृषी सेवकच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्याचा गेल्या 10 वर्षात प्रयत्न केलेला आहे. याबाबतच एखाद्या विभागात शेतकऱ्यांबाबत अन्याय होत असेल तर त्या विभागाच्या विरोधातही आपण आक्रमकपणे कृषी सेवकच्या माध्यमातून बाजू मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. न्याय देण्याची भूमिका भविष्यातही कृषी सेवकची राहील. आज कृषी सेवकचा हा कार्यक्रम असताना माझे वडील सातत्याने म्हणायचे की शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत, या प्रश्नासाठी तो सातत्याने लिहिला पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी त्या उद्देशाने हे माझं काम हा माझा हे कायम ठेवलेला आहे. तरी आज आपण महाराष्ट्र राज्यातून जे पुरस्कारार्थी आले, दादा मी एकच सांगेन की या पुरस्कार सोहळ्यासाठी 160 पुरस्कारार्थींचे नामांकन आले होते. त्यापैकी आपण निवडक अशा 40 पुरस्कारार्थींची निवड केली आहे. त्यामध्ये येडगाव तालुका जुन्नरचे प्रकाश भाऊ निहारकर यांनी निर्यातक्षम पिकांचं उत्पादन घेतलं. त्यानंतर
निंबोऱ्याचे हेमंत वाल्मिक पवार यांनी जैन टिश्यू कल्चर रोपांची लागवड करीत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलं. अकोल्याचे परमानंद मोटवानी यांनी सेंद्रिय शेती किती चांगल्या पद्धतीने करता येते याचं एक उत्कृष्ट उदाहरण त्यांनी आज पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे. परमानंद मोटवानी हे सिंधी समाजाचे आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सिंधी समाज हा शेतीमध्ये फारसा येत नाही. हरिशेठ इथे बसलेले आहेत. हरिशेठ शेती करतात आणि व्यापारही करतात. पण शेठ, मी तुम्हाला सांगेन की परमानंद मोटवानी यांनी सेंद्रिय शेती याचं एक उत्तम उदाहरण संपूर्ण शेती क्षेत्राला दाखवून दिलं आहे. त्यांचं मी खूप अभिनंदन करतो. हरीश शेठ आज व्यासपीठावर आहेत. त्यांचे चिरंजीव नितीन गणवानी हे चित्रपट सृष्टीत काम करत होते, पण कोरोना नंतर ते घरी आले, चित्रपट सृष्टी सोडली आणि आज ते उत्तम प्रकारे शेती करतात. शासकीय नोकरीत असताना नोकरीला लाथ मारून आधुनिक पद्धतीने शेती करणारे नेत्याचे नितीन पाटील इथे पुरस्कारार्थी म्हणून आहेत. हातनूर तालुका भुसावळ येथील मोहन पाटील या युवकाने रेल्वेची नोकरी सोडून देत, नोकरी असताना ती सोडून देत जैन तंत्रज्ञान अवलंबून उत्कृष्ट पद्धतीने केळी बागायतीचे उत्पादन घेतलं जाते. जुन्नर तालुक्यातील काव्या दातखिळे या भगिनी यांना मुंबईमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये चांगल्या पगाराची नोकरी होती, पण ही नोकरी त्यांनी सोडून दिली आणि ते शेतीशी संबंधित एका व्यवसायात उतरल्या आणि आज त्यांचा वर्षभराचा टर्नओव्हर 40 ते 50 लाख रुपये आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. एक वेळ या भगिनीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं असं मी विनंती करतो. तर दादा, मी तुम्हाला एकच सांगेन की आपण जे शेतकऱ्यांची पुरस्कारांची जी निवड केली ती अतिशय उत्कृष्ट कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी व प्रेरणादायी कामगिरी अशा या पुरस्कारांचा या आजच्या सत्कार सोहळ्यामध्ये आपण मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणार आहोत. मी एवढंच सांगेन की आजचा हा कार्यक्रम हा कृषी सेवक परिवाराचा कार्यक्रम नसून हा राज्यातील सर्व शेतकरी बांधव व कृषी क्षेत्राशी ज्यांनी वाहून घेतला आहे, जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री स्वर्गवासी भंवरलालजी जैन यांची प्रेरणा घेऊन मी कृषी सेवक परिवाराची वाटचाल करतोय. भंवरलाल भाऊंचं जे ध्येय होतं त्याचा अभ्यास करून, त्याचं वाचन करून, भाऊंनी शेतकऱ्यांसाठी काय काम केलं याचा सातत्याने विचार करून, भाऊंनी एवढं कार्य मला करता येणार नाही, भाऊंचं कार्य व्यापक आहे, मात्र आज माझ्या पद्धतीने, माझ्या परीने खारीचा वाटा म्हणून शेतकऱ्यांसाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करतोय. दादा, मला सांगायला एक वाटेल की गेल्या 10 वर्षापासून कृषी सेवक सुरू असताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये शारीरिक आघातही झाले. 2017 मध्ये
हृदयाची शारीरिक बायपास शस्त्रक्रिया झाली. 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली. 2022 मध्ये मला ब्रेन स्ट्रोक झाला. पण या सर्वांवर आपल्या दुवामुळे, आपल्या प्रेमामुळे मी मात करत आज तुमच्या समोर उभा आहे. पडत्या काळात, संकट काळात मला माझ्या कुटुंबियांनी, मित्रांनी, हितचिंतकांनी व शेतकरी बांधवांनी जी साथ दिली याचं मी आयुष्यभर ऋणी राहील. यामध्ये माझी पत्नी, माझा मुलगा हे माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिले. त्यांचेही मी आज या व्यासपीठावरून आभार व्यक्त करतो. आजचा हा कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने होतो आहे, सर्वांचा मान सन्मान होतो आहे आणि ही परंपरा, कृषी सेवकची ही परंपरा भविष्यातही सुरू राहील अशी मी आपणाला ग्वाही देतो. आणि मी माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. दातृत्वाची नितांत सुंदर अशी भावना कृष्णा पाटील सरांची आहे. अनेक संकट आली की कदाचित पुन्हा येणं हे शक्य नव्हतं, पण अशा संकटांवर मात करून त्यांनी आपल्या या देशाच्या विकासासाठी हे कार्य अविरत सुरू ठेवलेलं आहे. मी म्हणालो अशोक वृक्षाला, अशोक वृक्षा तू वाढतोस गगनी, पण अशोक वृक्ष मला म्हणाला, जरी भिडलास गगनासी तरी जमिनीशी नातं विसरायचं नसतं. आणि असंच या नितांत भावनेतून आजचा हा कार्यक्रम सुरू होत आहे, संपन्न होत आहे. आणि आता आपण वळणार आहोत गौरव विशेषांक प्रकाशनाकडे. पक्ष्यांचा दाणा आणि पाण्यासाठी चिमण झुला, गुरांसाठी जलकुंड ज्यांच्यामुळे मिळतो तो माझा शेतकरी दादा, उभ्या जगाचे मायबाप म्हणजे माझा शेतकरी दादा. नवी संकल्पना रुजवणारं कृषी वैभव, अभिमान, आनंद आणि काळ्या आईचं पूजन आणि जागर, निखळ प्रेम, प्रयोगशीलता, कृतिशीलता, कृषी प्रक्रिया, उद्योग, कृषी तंत्र, कृषी संस्कृती, कृषी अस्मिता आणि समाजाचा सततचा प्राणवान सांस्कृतिक घटक या धरतीला सुजलाम सुफलाम वसुमती, सस्य श्यामलाम, शाकंबरी, अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी बनवणारा असा हा या ठिकाणी जमलेला कृषकांचा मळा. हे सारं ज्यात टिपलं गेलेलं आहे ते म्हणजेच खास कृषी विशेषांक. म्हणूनच आज या विशेषांकाच्या प्रकाशनासाठी मी विनंती करते माननीय श्री डॉक्टर के.बी. पाटील सर, उपाध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव, आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अरुणदादा पाटील, माजी आमदार रावेर, तसेच मंचावरील विशेषांकाचं प्रकाशन करावं. मान्यवरांच्या शुभ हस्ते या विशेषांकाचं प्रकाशन होत आहे.
मान्यवरांना विनंती, कृपया आपण स्थानापन्न व्हावे. शेतकरी सर्व प्राणी मात्रांसाठी हितासाठी काम करतो. मग या पोशिंदेचा सन्मान हा व्हायलाच हवा. या कृषी क्षेत्रात विविध गटात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि निवड झालेल्या पुरस्कारार्थींच्या सन्मान श्रीरत्न कृषी सेवक पुरस्कार याकडे आपण वळणार आहोत. माननीय युगंधर पवार सर उपस्थित झालेले आहेत. त्यांना व्यासपीठावर उपस्थित होणे श्री युगंधर पवार सर यांचं स्वागत तेजस पाटील यांनी करावं ही विनंती. त्यांचं स्वागत कृषी सेवक टीमचे तेजस पाटील सर करतील. पुरस्कार वितरण शुभ हस्ते माननीय श्री प्रदीप दादा कोठावदे. कृषीरत्न कृषी सेवक पुरस्कार आपण सुद्धा टाळ्यांची दाद देणार आहात, टाळ्यांनी अभिनंदन करणार आहात. कृषीरत्न कृषी सेवक पुरस्कार सपत्नीक या 7व्या गौरव सोहळ्याप्रसंगी प्रथम पुरस्कार माननीय प्रकाश दादाभाऊ नेहरकर, राहणार एडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. यानंतरचे पुरस्कारार्थी कृषीरत्न सन्मानित करावं. खूप खूप अभिनंदन. कृषीरत्न कृषी सेवक पुरस्कार आणि या पुरस्कारापैकी आता तिसरा पुरस्कार आहे. सन्मानाज मोटवानी, राहणार अकोला. माननीय परमानंद हुंदराज मोटवानी, राहणार कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माजी आमदार रावेर. पेरणी अवघ्या जगाच्या कारणी, पेरणी अवघ्या जगाच्या कारणी, ढोरांची चारणी, कोटी पोटांची भरणी, कोटी पोटांची भरणी. आणि या कोटी पोटांची भरणी करणारे वळत आहोत. आदर्श शेतकरी कृषी सेवक पुरस्कार आणि या पहिले पुरस्कारार्थी सन्मानार्थी आहेत. चित्रपट सृष्टीचं काम सोडून शेतीकडे ते वळले. या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी माननीय भारतीताई गणवानी स्वीकारत आहेत. सोबतच त्यांचे वडील सुद्धा आहेत, हरीश गणवानी सर, राहणार कुरकुंडी, तालुका खेड, जिल्हा पुणे, माजी कृषी सहसंचालक जळगाव. त्यांना सन्मानित करावं. यानंतरचे पुरस्कारार्थी माननीय गिरीश रमेश परतने, अहिरवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. माननीय गिरीश रमेश परतने, अहिरवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव यांनी मंचावर उपस्थित व्हावं. सन्मानार्थी विनंती करते का आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अरुणदादा पाटील यांना. पुरस्कारार्थी आहेत माननीय भगवंता शंकर नांगरे, राहणार उंडे खडक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. यांच्या शुभ हस्ते महोदयांना सन्मानित करण्यात येत आहेत. आपल्या परिवारासह या ठिकाणी सर उपस्थित झालेले आहेत.
या पुरस्कारार्थींसाठी माननीय पराग विजयराव सराफ राहणार यावल, माननीय पराग विजयराव सराफ राहणार यावल, माननीय KP पाटील सर यांना विनंती करते त्यांना सन्मानित करावं. माननीय श्री डॉक्टर KV पाटील सर ज्येष्ठ केळी तज्ज्ञ यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. यानंतरचे पुरस्कारार्थी मदन श्रावण महाजन राहणार वाघोदा बुद्रुक तालुका त्यांना सन्मानित करावं. माननीय मदन श्रावण महाजन राहणार वाघोदा बुद्रुक तालुका रावेर जिल्हा पवार सर यांना विनंती आहे कृपया आपण सरांना सन्मानित करावं. खूप खूप अभिनंदन. माननीय बाळकृष्ण वासुदेव जिनावल यांना या ठिकाणी नुकतंच आपले प्रमुख अतिथी माननीय सुरेश धनके साहेब प्रदेश सरचिटणीस भाजपा जळगाव यांचं आगमन मंचावर झालेलं आहे. माननीय धनके साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री डॉक्टर प्रशांत सरोदे सर सन्मानित करत आहेत. यानंतरचे आदर्श शेतकरी कृषी सेवक पुरस्कारार्थी आहेत माननीय हे माजी नगराध्यक्ष रावेर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय हरीश गणवाणी साहेब यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना पुरस्कारार्थींना सन्मानित करावं. पुरस्कारार्थी हेमंत वाल्मिक पवार राहणार निंभोरात तालुका रावेर जिल्हा जळगाव करते. माननीय कल्पनाताई दिलीप पाटील यांना त्यांना सन्मानित करावं. आदर्श शेतकरी कृषी सेवक पुरस्कारार्थी घनश्याम कडू महाजन राहणार सावखेडा तालुका रावेर जिल्हा जळगाव. पुरस्कारार्थी दिलीप कांबळे साहेब यांना दिलीप कांबळे साहेब यांनी त्यांना सन्मानित करावं. यानंतरचे सन्मानार्थी आहे माननीय कृष्णा अंजय आरोटे राहणार गाजरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक. नितीन प्रकाश पाटील राहणार नेहता तालुका रावेर जिल्हा जळगाव. पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करते पुनश्च माननीय श्री भाऊसाहेब वाळके सर तालुका कृषी अधिकारी रावेर. सिंग वसावे हरीश किसन धांडे. पुरस्कारार्थी माननीय हरीश किसन धांडे राहणार जळगाव आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करते माननीय श्री डॉक्टर KB पाटील सर. सर्वांना विनंती आहे कृपया जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया सर्वांचं. टाळ्यांची पाटील यांना सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे कृपया आपण जाऊ नये. आपला ग्रुप फोटो या ठिकाणी घेण्यात येणार आहे. आपला
आपला पुरस्कार झाला म्हणजे आपण निघून जायचं, हे म्हणजेच यात म्हणजे स्वतःचाच हे त्यांना सन्मानित करावं. प्रमुख अतिथी प्रदेश सरचिटणीस भाजपा जळगाव माननीय श्री सुरेश धनके साहेब. पुढच्या पुरस्कारार्थी मोहन पंढरीनाथ पाटील यांनी मंचाकडे यायचं आहे. मोहन पंढरीनाथ पाटील. या ठिकाणी पत्रकार माननीय शालिक महाजन सर आणि पत्रकार माननीय देवलाल पाटील सर उपस्थित झालेले आहेत. माननीय डॉक्टर प्रशांत सरोदे यांना विनंती करते त्यांनी त्यांना सन्मानित करावं. यानंतरचे पुरस्कारार्थी देवेंद्र वामनराव बाणाईत राहणार नागपूर यांनी मंचाकडे यायचं आहे. माननीय श्री प्रदीप कोठावदे साहेब यांना. माननीय श्री प्रदीप कोठावदे साहेब MD ॲग्रिसर्च उद्योग समूह नाशिक. जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया. पुरस्कारार्थींसाठी टाळ्या द्यायच्या आहेत आपल्याला. सर्व पुरस्कारार्थींचा असाच टाळ्यांनी आपण सन्मान करणार आहोत. कृषी मित्र कृषी सेवक पुरस्कार त्यांचा सन्मान करण्यासाठी मी माजी आमदार माननीय अरुणदादा पाटील यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अरुणदादा पाटील यांनी त्यांना सन्मानित करावं. यानंतरचे पुरस्कारार्थी माननीय विश्वनाथ प्रभाकर मुखरे बोरी खुर्द तालुका पुसद जळगाव. माननीय श्री अनिल भोकरे साहेब यांनी त्यांना सन्मानित करावं. अगदीच कमी वयात शेतीसाठी आणि या मातीसाठी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे असे निखिल रमेश या तालुका रावेर जिल्हा जळगाव. यानंतर आपण वळत आहोत कृषी संस्थेकडे. जी कृषी संस्था कृषीसाठी उत्कृष्ट कार्य करते. देवळा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड आणि अध्यक्ष आहेत प्रकाश रमेश देवरवाडे सर अंबाजोगाई. तसेच यासोबत त्यांना सन्मानित करावं. आदर्श कृषी सेवक कृषी संस्था ऑर्गॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गट देवळा. माननीय अनिल भोकरे साहेब यांना विनंती करते कृपया आपण आपले शुभ हस्ते सन्मानित करावं. कृषी शास्त्रज्ञ कृषी सेवक पुरस्कारासाठी यानंतरचे पुरस्कारार्थी विजय भागवत पाटील राहणार पांगरा. संपूर्ण परिवारासह या ठिकाणी डॉक्टर गिरीश हिरामण जगदेव उपस्थित झालेले आहेत आणि आई वडील टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या वाजवण्यासाठी खूप कंजूषपणा तुम्ही करत आहात. कृषी शास्त्रज्ञ कृषी सेवक पुरस्कार माननीय विजय भागवत पाटील राहणार आणि माननीय श्री प्रदीप कोठावदे साहेब यांना विनंती करते त्यांना सन्मानित करावं. ज्यांचा आपण काव्याताई राजेश दातखिळे कृषी काव्य ॲग्रो इंडस्ट्रीज दातखिळेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे त्यांनी मंचावर जैन इरिगेशन जळगाव. काव्या राजेश दातखिळे काव्याताई.
आजच्या कार्यक्रमाचे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या कार्यक्रम पुढील पुरस्कारार्थी माननीय सतीश पाटील सर यांना मंचाकडे येण्याची विनंती आहे. ओम इंजिनिअरिंग निंबोल तालुका माननीय सतीश पाटील ओम इंजिनिअरिंग निंबोल तालुका रावेर जिल्हा जळगाव यांना सन्मानित करावं आदर्श कृषी उद्योजक पुरस्काराने. तसेच त्यांना सन्मानित करावं माननीय सौ अश्विनीताई विजय पाटील. आदर्श कृषी लेख माननीय डॉक्टर आदिनाथ ताकटे राहणार राहुरी यांना सन्मानित करावं. प्रमुख अतिथी माननीय सुरेश धनके साहेब. जोरदार टाळ्या. मान्यवरांच्या टाळ्या ऐकू येत आहेत पण तुमच्या टाळ्या मात्र काही ऐकू येत नाहीये. सध्या आता निवेदकाला खूप वेळा सांगावं लागतं वाजवा असं. यांना मंचाकडे येण्यास विनंती. कृषी सेवक पुरस्कार यानंतरचे आदर्श कृषी हस्ते सन्मानित करावं. पायनॅपलच्या रसाला इंग्रजीत म्हणतात ज्यूस आणि जो टाळ्या वाजवत नाही त्याला म्हणतात कंजूस. मान्यवर खूप श्रीमंत आहेत पैशांनी पण श्रीमंत आहेत पण तुम्ही मात्र गरीब आहात. ज्यांना आपल्या वडिलांकडून प्रेरणा घ्यावीशी वाटते अशी मुलं सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. आपल्या वडिलांना पुरस्कार मिळाल्याचा आनंद यांना सुद्धा आहेत. या चिमुकल्यांना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. हे नवतरुण भूमिपुत्रा नोकरीसाठी भटकू नको तंत्रशुद्ध पद्धतीने शेती कर कुणापुढे ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि जिथं घामाचे सन्मानित करावं. आमंत्रित करते. पुरस्कारार्थी प्रतिनिधी म्हणून सौ काव्यताई राजेश दातखिळे यांना मंचाकडे येण्यास विनंती. सर्वप्रथम व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि सर्व शेतकरी बंधू, आज हा राज्यस्तरीय कृषी सेवक सन्मान सोहळा जो पार पडला यामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही सुरुवात आणि हा पुरस्कार मिळण्याचं एकच कारण म्हणजे गेल्या 3 वर्षापूर्वी सायन आणि टाटा रुग्णालयासारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये मी 3 वर्ष सरकारी नोकरी पूर्ण केल्यानंतर कुठेतरी जाणवलं की आज रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला आहे आणि त्यात काम करत असताना आपण मातीसाठी कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि एक कृषी सेवक म्हणून काम केलं पाहिजे. यामुळेच पुन्हा मातीची कास धरली, गावी परतले आणि गेल्या 2 वर्षापासून सेफ सॉईल म्हणजेच माती संवर्धन या संकल्पनेला आधारित स्वतःचा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला. सर्वसाधारण प्रकल्प सुरू करून 2 वर्ष पूर्ण झाले. एका बेडने सुरुवात केली. गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू करून जे रासायनिक खतं शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतात त्यांनी हा वापर कमीत कमी करून शाश्वत पद्धतीने स्वतःच्याच घरी असलेल्या गुरांपासून मिळणाऱ्या शेणातून जे गांडूळ खत तयार होतं त्याचा शेतीत वापर करून शाश्वत पद्धतीने शेती कशी केली जाते याबद्दल स्वतः जाणून घेतलं. एक बेडपासून सुरुवात केली. आता 100 बेडचा प्रवास आपला सुरू आहे आणि पुढील 100 बेडवर काम लवकरच सुरू होत आहे. साधारण हे सांगायला आनंद होतोय की हे काम मी शेतकऱ्याची मुलगी म्हणून करत असताना आज एक संवेदनशील
संवेदनशील गोष्ट पाहते की ज्यावेळेस मी मातीमध्ये काम करत असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ती पाहता बरेच शेतकऱ्यांना वाटतं की आपल्या मुलांनी शेतीत उतरलं नाही पाहिजे, परंतु समाजाची गरज पाहता आज मातीत खूप सारे समाजाला गरज असणारे व्यवसाय उभे करू शकतो आपण. म्हणून मी सगळ्यांना इथे आवाहन करते की जेवढे काही शेतकरी इथे उभे आहेत, आपल्या शेतीची व्यथा पाहता जे जे गरजेचं आहे ते पाहून समाजात जी गरज भासणार आहे त्या व्यवसायांना आपल्याच गावात, आपल्याच ग्रामीण भागात सुरू करणं फार गरजेचं आहे. त्यातून एक आवर्जून सांगेल की मुंबई पुण्यासारख्या शहरात जर तुम्ही मुलांना पाठवताय तर 10-12 हजारात तुमच्या मुलांची फक्त पोटं भरू शकतात, पण असं पाहायला गेलं तर त्यांचं जे लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, आर्थिक गरजा आहेत त्या भासत नाही आहेत. आणि त्यामुळे पुन्हा खेड्याकडे चला ही जी संकल्पना आहे ती राबवली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने आपल्याच मातीत काम केलं पाहिजे, व्यवसाय सुरू केले पाहिजेत, हेच आव्हान देते. आणि पुन्हा एकदा आपला जे कृषी सेवक यांनी हा जो सन्मान मला दिलाय त्याबद्दल खूप खूप आभार मानते. धन्यवाद. म्हणजे समृद्धीचा आणि कोरड्या पापण्यांनी अनुभवला गंध मातीचा. अशा अनेक गोष्टीतून किंवा अनेक गोष्टी ज्यांनी अनुभवलेल्या आहेत आणि आज या पुरस्कारासाठी ते पात्र ठरलेत, ते पुरस्कारार्थी फुल शेतीचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शेतकरी आदरणीय नर यांना मी मंचावर आमंत्रित करते. मान्यवर व्यासपीठ, आदरणीय माझे शेतकरी बंधू आणि भगिनी, तर मी आता डायरेक्ट विषयाला सुरुवात करून कारण वेळ कमी आहे. तर सर, मी तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, वजर गणपतीचा शेतकरी आहे. साहेबांनी मला आमंत्रित केलं आणि हा सोहळा पाहून मी अक्षरशः भारावलो. जो दिल्लीमध्ये माझा सत्कार झाला तोच कार्यक्रम मी पाहतोय. मला खरोखर आनंद वाटला. तर सर, मी फक्त 15 गुंठ्यामध्ये शेवंती आणि बिजीचे पीक घेतो, कारण मुलगा नोकरीला, मुलगी नोकरीला, फक्त 15 गुंठ्यामध्ये नियोजन करतो मी. कारण जास्ती जमीन काय लागत नाही, 5 एकर 10 एकर नाही. गव्हर्नमेंटला काय पाहिजे, तुम्ही कमी क्षेत्रात उत्पादन किती घेतलं याचं शासनाला अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मी 15 गुंठ्यामध्ये शेवंती आणि बिजीचे पीक घेतो. म्हणजे फुलं लावण्याची पद्धत आणि शेवंती लागवड लावण्याची पद्धत 3 फुटावरती सरी काढतो. सरीच्या एकाच बाजूला 1.5 फुटावरती एक रोप लावतो शेवंतीचं. आणि मशागत अशी करतो, त्याच्यामध्ये जेव्हा गवत होतं, मी तणनाशक कसलंही फावरीत नाही. कारण हे तणनाशक आपण जर फावरतो हे म्हणजे हरळ हे मरतं, तर जीवाणू जे जमिनीला जीवाणू हे लागतात म्हणजे शेतीला, तर ते मिळे जातात. मी म्हणजे आपलं तणनाशक फावरीत नाही. तर याच्यामध्ये ज्या मी 15 दिवस याच्या खोरापण्या करतो शेवंती आणि बिजली पिकाच्या, तर त्याच्यामुळे काय होतं, त्याला खालून जमीन ऑक्सिजन मिळतो. हे कुठं पुस्तकात लिहिलेलं नाहीये, पण हा सगळा माझा प्रयोग आहे. तर हे करत असताना 15 गुंठ्यामध्ये 3 महिन्यामध्ये साधारण बाजार मिळतो बिजली आणि शेवंतीच्या पिकाला 50 पासून तर 300 रुपये किलो, गणपती, दसरा, दिवाळी ह्या मार्केटमध्ये. तर 3 महिन्यामध्ये मी साधारण 2,10,000 उत्पादन काढलं 3च महिन्यामध्ये शेवंती आणि बिजलीचं. याचा तालुका कृषी अधिकारी जुन्नर, कृषी सहसंचालक, महाराष्ट्र शासन याचा सर्वे माझा गव्हर्नमेंटला दिल्लीला गेला. आणि जो ICRचा सन्मान असतो राज्यातून एकमेव आणि देशातून एकमेव, तर दिल्लीमध्ये ICRचा सन्मान एकमेव दिल्लीत मला मिळाला. तर हे करत असताना आपले गडकरी साहेब महामार्गाचे हे मंत्री यांनी तो सर्वे परत रिटर्न केला, म्हणजे परत पाहिला. आणि राज्यातून IBN लोकमतचा सन्मान साहेबांनी मला विमानाचं तिकीट पाठवलं, दिल्लीला बोलवून घेतलं. माझ्यासमोर 2,000 शेतकरी होते. राज्यातली एकमेव IBN लोकमतचा सन्मान दिल्लीमध्ये साहेबांनी विमानाचं तिकीट पाठवलं. मी विमान खालून बघत होतो, पण विमानात बसून दिल्लीला गेलो. म्हणजे असं IBN लोक तो एक मिळाला. महिंद्रा अँड महिंद्रा तो सन्मान राज्यातून एकमेव 3 लाख रुपये देशाचे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते तोही मिळाला. म्हणजे दिल्लीमध्ये मी असा एक शेतकऱ्यांमधून दिल्लीला 5 वेळा विमानाने गेलो आणि 5 वेळा विमानाने आलो. राहण्याची व्यवस्था म्हणजे शेतकरी कमी नाही हे दाखवून दिले. मी एका झोपडीत राहणार शेतकरी, आज मी 30 लाखाच्या बंगल्यात राहतोय. फक्त
एकमेव सिटी. आता इथं जर स्लाइड शो असता मी माझ्या कसा सिटीत काम करतो, काय करतो, कसं करतो हे दाखवलं असतं, परंतु आपला ते पद्धतीचं नाही आहे. तरी शेतकरी आपण कमी नाही आहे. आणि हे करत असताना आज दिल्ली भारत सरकार केंद्रीय कृषी प्रसारण माध्यम मंत्री आकाशवाणी केंद्रावर मी सल्लागार आहे आता पुण्याच्या. आणि तसंच राज्यपाल मार्फत राहुरी विद्यापीठ कौन्सिल मेंबर मध्ये काम पाहतो. म्हणजे शेतकरी हा काय करू शकतो हे दाखवून दिले. मला इथं बोलण्याची संधी मिळाली आणि साहेबांचं खरोखर मला. आणि इथं खरोखर ही फुल सिटी. मी आता रेल्वेने प्रवास केला, दोन्ही बाजूनी हिरोगार वातावरण आहे. मी म्हणजे माझं एक चाणक्य बुद्धी तर पाणी म्हणजे पाणी दिसतंय. तर तुम्ही सुद्धा अशी फुल सिटीचं नियोजन करा आणि माझ्यासारखं एक सक्सेस स्टोरी करून दाखवा आणि माझ्यासारखं फॅमिली सहित दिलेलं जा. आणि आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी असतील, इथं संचालक असतील, असंच पण आमच्या सुद्धा पुणे जिल्ह्यातले अधिकारी खरोखर चांगले काम करतात. तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी खरोखर एक नंबर काम पाहतात. त्यांचंच नियोजन मी अंमलात आणलं, विद्यापीठाचं नियोजन आणलं आणि मी माझ्या शेतात राबवलं आणि म्हणून मी आज सक्सेस झालो. म्हणजे त्यातलं काय सांगायचे, आपला शेतकरी कुठेही कमी नाही. आणि तुमचं ज्ञान मी माझ्या शेतात अवगत केलं आणि दिल्लीला गेलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भावना म्हणण्यापेक्षा मार्गदर्शनच मी म्हणेन की कृषी क्षेत्रातील मार्गदर्शन आपण सर्वांना. कृषी सेवक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार, मोठे केळी उत्पादक आदरणीय श्रद्धेय अरुणदादा पाटील, मंचावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी, ॲग्रिसर्च कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मान्य श्री प्रदीप कोठावदे साहेब, त्याचप्रमाणे उत्कृष्ट प्रगतिशील केळी उत्पादक मान्य श्री सुरेश भाऊ धनके, पद्माकर भाऊ महाजन, योगीराज भाऊ पाटील, हरीश शेठ गणवानी, दिलीप भाऊ कांबळे, राहुल भाऊ पंडित, कृषी अधिकारी भाऊसाहेब वाडके, माजी उपसंचालक मान्य श्री अनिल बोकरे साहेब, ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला सौ भारतीताई गणवानी, आनंद बागुल, किशोर कुलकर्णी. या ठिकाणी ज्यांनी मोठ्या स्वरूपामध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं, ज्यांना आपण ऐकलं आणि ज्यांनी आपला मान सन्मान करून आपला आनंद आणि काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा द्विगुणित कशी व्हावी यासाठीचा हा सोहळा आयोजित केला, असे कृषी सेवकचे संपादक मान्य श्री कृष्णा पाटील, मंचावरील इतर सर्व मंडळी आणि उपस्थित सर्व पुरस्कारार्थी शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाचा, गौरव मातीचा, सन्मान भूमिपुत्रांचा असं वाक्य इन्व्हिटेशन वरती कृष्णा भाऊंनी लिहिलं. आपण सगळी मंडळी या मायमाऊली मातीशी नाड जोडून आणि तिच्या सेवेमध्ये आपण सगळे व्यस्त आहात. मोठ्या प्रमाणामध्ये शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारी मंडळी आज आपल्या या हॉलमध्ये उपस्थित आहे. आमचा ज्ञानेश्वर भाऊ अतिशय उत्कृष्ट केळी उत्पादक, अशी बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हा पुरस्कार सोहळा किंवा सन्मान कशासाठी करायचा आणि याचा अर्थ काय आहे? आपल्यासारखी अनेक माणसं समाजामध्ये शेती क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करतात. आपण त्यांचे प्रतिनिधी आहात आणि त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जी आपल्याला भावली, जी आपल्याला डोळ्यासमोर दिसली, आपण केलेल्या कार्याचा गौरव हा समाजामध्ये, शेतकऱ्यामध्ये, परिसरामध्ये जरी नावलौकिक ठरत असला तरी सुद्धा आमच्या ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये हा तंत्रज्ञान विस्ताराचाच एक भाग आहे असं आपण समजलं पाहिजे.
आमचा महेश या ठिकाणी बसले आहेत, जे ह्या तंत्रज्ञानाला पुढे नेण्याचं काम करतात. आणि म्हणून आपल्या निमित्ताने शेतकऱ्याचं जीवन समृद्ध व्हावं, त्याच्या जीवनामध्ये बदल घडावा, त्याने तंत्रज्ञान अडॉप्ट करावं, असा संदेश या सोहळ्यातनं निश्चितपणाने जात असतो. ताई मगाशी अनाऊन्स करत असताना बोलत होत्या, आदरणीय परमश्रद्धेय भवरलाल भाऊ जैन यांनी 1994 साली हे स्वप्न पाहिलं की माझा जो शेतकरी आहे, जसं मगाशी ताई बोलल्या त्या नोकरी सोडून कृषी व्यवसायामध्ये आल्यात, भवरलाल भाऊ सुद्धा हे गॅझेटेड ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले, परंतु त्यांच्या आईने त्यांना नोकरीला जॉईन होऊ दिलं नाही. रत्नागिरीला त्यांचं पोस्टिंग झालं होतं आणि त्या म्हटल्या, गौराई की तुझा जन्म हा 40 लोकांच्या कुटुंबामध्ये झालेला आहे आणि म्हणून शेती, शेतकरी, पशु, पक्षी, वन्यजीव आणि प्राणी या सगळ्यांचं पोट आपण भरू शकू आणि त्यांच्याशी निगडीत जर आपण व्यवसाय करू शकू तर मला असं वाटतं आपल्या आयुष्याचं हे सार्थक होईल, असा संदेश भाऊंना त्यांच्या आईने दिला आणि त्यातून जैन इरिगेशनची निर्मिती झाली. मित्र, आपण खूप सुंदर काम करता आहात. भाऊ मगाशी म्हटले की ट्रेनने येत असताना अतिशय हिरवगार असं वातावरण आपल्या परिसराचं दिसलं. खरी गोष्ट आहे. ज्या मातृभूमीमध्ये आपण, ज्या शहरामध्ये, रावेर शहरामध्ये बसलेला आहात, हे रावेर शहर या देशाच्या केळीचा आगार आहे. साधारण 26 ते 27 हजार हेक्टर केळीचं क्षेत्र एकट्या रावेर तालुक्यामध्ये आहे. आदरणीय दादासाहेब जवळपास 1 लाख रोपं केळीची लावतात. सुरेश भाऊ जवळपास 50 ते 60 हजार रोपं केळीची लावतात. हरीश शेठ गणवानी मगाशी कृष्णा भाऊ सांगत होते अनाउन्स म्हणजे प्रस्तावनेमध्ये, परंतु हरीश शेठ गणवानी माझ्या डोळ्यासमोर एक 30 वर्षापासूनचं उदाहरण आहे की किती उत्तम केळीची शेती गेल्या 30 वर्षापासून ते करतायत. आणि म्हणून शेतीला जर का आपण तंत्रज्ञान मानलं, शेतीला जर का आपण शास्त्र मानलं, तर काय आमूलाग्र बदल शेतीमध्ये घडू शकतो याचं सगळं उदाहरण म्हणजे आपण सर्व आहात. रावेर तालुका, यावल तालुका आहे, जळगाव जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये शेतीशास्त्रामध्ये प्रचंड मोठं काम झालं. ज्या जुन्नर, नारायणगाव, आडेफाट्याची गोष्ट आपण ऐकली, बहुतांशी पुरस्कारार्थी त्या तालुक्यात आज या ठिकाणी उपस्थित आहेत. 1995 साली संजय परदेशी आणि मेहताब शेठ परदेशी यांच्या शेतामध्ये मी 2000 केळीच्या रोपांपासून त्या तालुक्यामध्ये केळीची सुरुवात केली. मित्र, रांजणी सारख्या गावातनं मागच्या वर्षी 120 शेतकऱ्यांनी जवळपास 25 कोटी रुपयाची केळी निर्यात केली. 100% निर्यातक्षम गाव. मनसरच्या बाजूला, आंबेगावच्या बाजूला बटाट्याचं उत्पादक गाव, कांद्याचं उत्पादक गाव. दादासाहेब पहिल्याने ही लोक केळीमध्ये आली आणि पहिल्याच वर्षी 100% केळीची निर्यात झाली. आणि म्हणून जे उदाहरण मी आपल्याला म्हटलं की ज्या तालुक्यामध्ये आज आपण बसलेलो आहे, या तालुक्याची परिस्थिती सुद्धा आजच्या 30 वर्षापूर्वी अशीच होती. पाटपाण्यावर शेती व्हायची, कंदाची शेती व्हायची, हाताने 4 डोस केळीला टाकल्या जायचे, 10 ते 12 किलोचं वजन येत होतं. एक 6 चाकी गाडी एका एकरामधनं भरली, 10 टन, 11 टन, 12 टन केळी आली तर शेतकरी समजायचे यावर्षी खूप सुंदर केळीची बाग झाली. परंतु भवरलाल भाऊ सारख्या द्रष्ट्या व्यक्तिमत्वाने, ज्यांनी ठिबक सिंचनाचं वरदान या देशाच्या शेतीला दिलं, फर्टिगेशनचं तंत्रज्ञान या देशामध्ये पहिल्याने दिलं, टिश्यू कल्चरचं तंत्रज्ञान केळीचं या देशामध्ये पहिल्याने दिलं आणि शेतीमध्ये आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला. 2 आणि 3 गोष्टी सांगून मी आपल्याला फक्त मेसेज देऊ इच्छितो. सर्व आपण शेतकरी आहोत, केळी उत्पादक आहोत, भाजीपाल्याचे उत्पादक आहोत, आपल्या सोलापूरचे माने ऊसाचे उत्पादक आहेत. आणि म्हणून शेतीमध्ये बदल किंवा परिवर्तन जेव्हा घडतं,
ज्या वेळेस त्या पिकाला आपण त्याच्या गरजेप्रमाणे त्याचं काळजी करतो, त्याचं संगोपन करतो आणि त्याला आपण जोपासतो. अनेक शेतकरी बंधूंच्या मनामध्ये असा समज आहे की झाडाला एवढीच डोस लागतात, इतकेच अन्न घटक लागतात, तितकेच लागतात. नथिंग लाईक दॅट. आज रावेर, यावल, मुक्ताई नगर, बऱ्हाणपूर, जळगाव जिल्ह्यामध्ये जर केळीच्या पिकाचे जगाच्या पाठीवरचे सगळे उच्चांक जर इथल्या शेतकऱ्याने तोडले असतील तर त्याने तंत्रज्ञानावर विश्वास ठेवला. आणि म्हणून शेतीला किंवा पिकाला काय लागतं, 3 गोष्टी आपण लक्षामध्ये घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला मातीचं स्वास्थ्य सांभाळायचं आहे. आणि प्रामाणिकपणाने मी आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणामध्ये तणनाशकाचा वापर आज शेतीमध्ये होतो आहे. जालंधरवरनं, पंजाबवरनं कॅन्सरची ट्रेन निघून दिल्लीला पोहोचते, हे फक्त खतं टाकले म्हणून नाही. मोठ्या प्रमाणामध्ये इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड आणि तणनाशकाचा वापर झाला. तो भूगर्भातल्या पाण्यामध्ये गेला, तेच पाणी पिण्यामध्ये आलं आणि मानवी शरीराला त्याचा प्रचंड मोठं नुकसान झालं. आणि म्हणून मल्चिंग सारखं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. जर निंदणीसाठी आपण तणनाशक मारत असू तर ते चुकीचं आहे. 350 पेपर जगाच्या पाठीवर तणनाशकामुळे कॅन्सर होतो, तणनाशक हे कार्सिओजेनिक आहे, याचे 350 पेपर कोटावदे साहेब उपलब्ध आहेत. आणि म्हणून आपण तणनाशकाचा वापर थांबवला पाहिजे, मल्चिंगकडे आपण वळलं पाहिजे, ज्यामुळे पिकाची वाढ, पिकाचं उत्पादन, त्याची हेल्थ, त्याची गुणवत्ता मिळते आणि तणनाशक वापरायचा खर्च आणि निंदणीचा खर्च वाचतो. दुसरी गोष्ट आपण लक्षात घ्या, पीक कुठलं पण असू द्या, मका असेल, कपाशी असेल, आज आम्ही गांधी वाफ्यावर लावतोय. पीक कुठलंही असू द्या, गादी वाफा, रेसबेड हा इथून पुढचं स्टँडर्ड असलं पाहिजे. ऐनपूरमध्ये, निंबोलमध्ये, तांदलवाडीमध्ये केळीची शेती करत असताना आमच्या बाळूभाऊंना सुद्धा वाटायचं की आपली जमीन डिसरी आहे. दादांकडे, दामोडीला, शैलेशला, शैलेंद्रला त्यांना वाटायचं आपली जमीन डिसरी आहे. परंतु गादी वाफ्याचे प्रयोग 2007 साली मी केले आणि आज रावेर तालुक्याची संपूर्ण केळी गादी वाफ्यावर आहे. गादी वाफ्यावर पिकाची लागवड करा, पीक कुठलं पण असू द्या. गादी वाफा मुळाच्या कक्षेतलं मॉइश्चर कमी करतो. गादी वाफा मुळाच्या कक्षेतल्या क्षारांना ड्रेन आउट करतो. एक्सेस पाणी झालं तरी 4 तासामध्ये वापसा स्थिती निर्माण होते, मुळांचा विकास होतो, झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये आयडियल वातावरण निर्माण होते, झाडाची वाढ चांगली होते आणि आपल्याला भरघोस पीक मिळतं. हे दुसरं तंत्र. तिसरं तंत्र, फ्रूट बाग असेल, केळीची शेती असेल किंवा डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल किंवा कुठलंही संत्रा मोसंबी असेल, आपण डबल लॅटरलचा कॉन्सेप्ट सांभाळणे, वापरणे गरजेचं आहे. मी प्रत्येक वेळेस माझ्या व्याख्यानामध्ये सांगतो, जैन इरिगेशनला ठिबक विकायचं म्हणून डबल लॅटरल टाकायची का? आमच्या केळी बागायतदाराला सुरुवातीला असंच वाटलं, पण ज्या वेळेस रमाकांत बोंडे सारखा कुंभारखेड्याचा 2 एकराचा शेतकरी डबल लॅटरलचा प्रयोग करतो, त्याचं बघून जेव्हा किशोर फालक जाऊन 20,000 रोपांना डबल लॅटरल टाकतो आणि संपूर्ण तालुक्यामध्ये डबल लॅटरलचा कॉन्सेप्ट हा केळीच्या पिकामध्ये रूट होतो. कारण काय? झाडाच्या दोन्ही बाजूच्या मुळांची जोपासना करणे हे अत्यंत गरजेचं आहे. मुळांचा बायोमास जेवढा वाढेल, मुळांचा रूट व्हॉल्यूम जेवढा वाढेल, मुळांचं नेटवर्क जेवढं वाढेल आणि कार्यक्षम मुळांची संख्या वाढेल, तेवढी झाडाचं नरिशमेंट चांगलं होईल आणि तेवढी झाडाची ग्रोथ चांगली होईल, तेवढं झाडाचं उत्पादन चांगलं होईल. हा एक कॉन्सेप्ट आपण लक्षात घ्या. तिसरा आणि शेवटचा कॉन्सेप्ट मी आपल्याला सांगतो, अन्न घटक हाताने ज्या वेळेस आपण टाकतो त्यावेळेस नत्राची उपलब्धता 45% आहे, पालाशची उपलब्धता 50% आहे आणि स्फुरदाची उपलब्धता 30% आहे. आणि म्हणून ज्वारी म्हणजे मका ठिबकवर असेल, कपाशी असेल, टोमॅटो, मिरची असेल, कांदा असेल, केळी असेल, कुठलंही पीक असू द्या, त्या पिकाच्या लागवडीच्या 7व्या दिवसापासून झाडाला त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्न घटकांचा ठिबक सिंचनातनं फर्टिगेशनद्वारे पुरवठा करणं हे खरं तंत्रज्ञान
शेतीमध्ये रिव्होल्युशन आणणार आहे हे लक्षात घ्या. ठिबकने पिकाला पाणी दिलं म्हणजे ठिबकचा रोल संपला असं नाहीये. ठिबकचा खरा रोल जेव्हा आहे, ज्या वेळेस पाणी आणि अन्न घटक दोघं आपण केळीला किंवा कुठल्याही पिकाला ठिबक सिंचनातनं देतो, त्यावेळेस अन्न घटकांची कार्यक्षमता ही 90% जाऊन पोचते. आपल्याला आपण सगळे आलात, सकाळी नाश्ता केलाय, पत्रिकेवर कृष्णा भाऊनी लिहिलाय जेवणानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवायचं का नाही जेवायचं तुम्ही ठरवा. कृष्णा भाऊ, पुढच्या वेळेस आपली नोटीस असली पाहिजे, कार्यक्रमानंतर जेवणाची स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा ही विनंती. आता तुम्ही डिसिजन आमच्यावर सोडलाय, त्याच्यामुळे मी आठवड्याला विशालकडे जेवायला जाणार आहे. गमतीचा भाग सोडून द्या. आपण नाश्ता केला, आपण चहापाणी केलं, कृष्णा भाऊंनी सुंदर जेवण, मागच्या वेळेसही आम्ही जेवलो, जेवणाची व्यवस्था आहे. दुपारी रस्त्यात चहा प्याल, संध्याकाळी जेवण कराल. व्हेन मॅटर कम टू अस, जेव्हा एखादी गोष्ट आपल्यावर येते ती नियमाने घडते, आणि जेव्हा गोष्ट पिकाची असते तो बोलत नाही, सांगू शकत नाही, भांडण करू शकत नाही, झगडू शकत नाही. एकदा DAP पोटॅश युरियाचा डोस टाकून दिला की महिनाभर शेतात खत टाकण्याची गरज नाही. अशी आपली भावना आहे. कृपया ती बदला. झाड दररोज बायोमास निर्माण करतं, झाड दररोज वाढतं, झाड दररोज मुळांचा विकास करतं, झाड पानं फुलं फळांची दररोज निर्मिती करतं. त्याला दररोज अन्न घटकाची गरज आहे, आणि म्हणून वाढीच्या अवस्थेनुसार 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड झाडाला ठिबक सिंचनातनं अन्न घटक देणे ही काळाची आधुनिक शास्त्राची गरज आहे हे लक्षात घ्या. आणि शेवटचा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आमच्या बसलेल्या केळी बागायतदारांसाठी. मित्रहो, आपण गेल्या 30 वर्षामध्ये रावेर तालुक्याने जगाच्या पाठीवर अप्रतिम असं काम केलं. कोठावदे साहेब, रावेर तालुक्याने 131 टन प्रति हेक्टर केळीचं उत्पादन काढलं. इक्वेडोर या देशाचं उत्पादन 56 टन प्रति हेक्टर आहे. फिलिपिन्स या देशाचं उत्पादन 40 टन प्रति हेक्टर आहे. जळगाव जिल्ह्याचं उत्पादन 65 टन प्रति हेक्टर आहे. टिश्यू कल्चर, ड्रीप इरिगेशन आणि फर्टिगेशनने शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं उत्पादन 100-110 टन प्रति हेक्टर आहे. इतकी प्रचंड मोठी प्रॉडक्टिव्हिटी आपण घेतली, निर्माण केली, तंत्रज्ञान विकसित झालं. संपूर्ण रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुका, जामनेर आता तालुक्याच्या केळी उत्पादनाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं. परंतु आपल्या डोळ्यासमोर एक धोक्याची घंटा आहे, आपल्या डोळ्यासमोर एक थ्रेट आहे, आणि त्या थ्रेटसाठी आपण केळी उत्पादक म्हणून त्याबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे. आपल्या बाजूला बॉर्डरला बऱ्हाणपूर आहे, पलीकडच्या बाजूला आपण गेलात की राजपिपळा आणि सुरत जिल्हा आहे. या बाजूच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये केळीला दादासाहेब थ्रेटनिंग करणारा फ्युजारियम विल्ट नावाचा रोग त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे. ज्या माणसाला दिल्लीपासून, राज्य सरकारपासून सगळ्या प्रकारचे ICRच्या पुरस्कार पासून सगळे पुरस्कार धीरेनभाई देसाई नावाच्या शेतकऱ्याला मिळाले. हरीश शेठ, उनका केला इस साल 70% फ्युजारियम विल्ट नाम के डिसीज से खत्म हो गया. आणि म्हणून पद्माकर भाऊ, आपण लक्षात घ्या, आपण सगळ्या रावेरकरांनी, कांबळे साहेब, प्रशांत, आपण सगळ्यांनी हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. जर जळगाव जिल्ह्याच्या केळीला सुरक्षित ठेवायचं असेल तर बऱ्हाणपूरमध्ये फ्युजारियम विल्ट आला, फैजाबादमध्ये, लखीमपूरमध्ये, बाराबंकीमध्ये, कौशंबीमध्ये, अलाहाबादमध्ये, सीतापूरमध्ये मोठ्या प्रमाणात फ्युजारियम विल्ट आला. कटिहार आणि पूर्णिया डिस्ट्रिक्ट मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्युजारियम विल्ट आला. सुरतच्या डोंगरा गावामध्ये, खोलेश्वर गावामध्ये 2010 साली फ्युजारियम विल्ट दिसला. 2010 ते 2025 15 वर्ष त्याला उग्र स्वरूप धारण करण्याला लागली.
आणि मागच्या वर्षी ऑल ऑफ ए सडन सरदार सरोवरचं पाणी सोडण्यात आलं. संजय पाटीदार आमचा अंकलेश्वरचा अॅग्रॉनॉमिस्ट, त्याच्या घरामध्ये 5 फूट पाण्याची लेवल झाली. सगळ्या केळीच्या बागा पाण्यामध्ये डुबल्या. एका शेतातलं पाणी दुसऱ्या शेतात वाहत गेलं, दुसऱ्या शेतातनं वापस येताना वापस आलं. पाण्यासोबत मातीचे कण आणले, मातीच्या कणासोबत फिजारियम विल्ट नावाचा रोग आणला आणि भरूच डिस्ट्रिक्ट बर्बाद झाला. सुरत, भरूच, राजपिपळा, आनंद आणि बरोडा आज 4 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळीचा फिजारियम विल्ट दिसतो आहे. आणि म्हणून रावेर, यावल, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर, जामनेर, चोपडा, नंदुरबार या केळीच्या पट्ट्याला किंवा महाराष्ट्राच्या केळीच्या पट्ट्याला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर फिजारियम विल्ट नावाच्या रोगाबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे. बायोसिक्युरिटी आपल्याला लावायला लागणार आहे. आपल्या बॉर्डरवरती आपल्याला ट्रकच्या चाकांचं डिसइन्फेक्शन करावं लागणार आहे, गाडीच्या चाकांचं डिसइन्फेक्शन करावं लागणार आहे, मोटरसायकलच्या चाकांचं डिसइन्फेक्शन करावं लागणार आहे. शेतामध्ये काम करणाऱ्या मजुराला गम बूट द्यावं लागणार आहे, त्याचं फूटबाथ आपल्याला करावं लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला जळगाव जिल्ह्याच्या केळीला सुरक्षित ठेवावं लागणार आहे. या विषयाला आपण गांभीर्याने घ्या, या विषयाला आपण सिरियस घ्या. आपण केळीचे अतिशय उत्तम दिवस दादा बघितलेले आहेत, आपण केळीची प्रॉस्पॅरिटी बघितली आहे, आपण केळीची सुगीचे दिवस पाहिलेले आहे, आपण केळीचा विकास बघितलेला आहे, केळीचे सोन्याचे दिवस बघितलेले आहे. मी फिलिपिन्समध्ये, होंडुरसमध्ये, मलेशियामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, इस्रायलमध्ये, तायवानमध्ये, चायनामध्ये 3 वर्षामध्ये 1 लाख हेक्टर केळीचं क्षेत्र चायनामध्ये घटलं. मलेशिया देशाने केळीची शेती बंद केली. डवाव टाकून पनाबो मातीमधनं, डवावमधनं केळी खतम झाली. आणि म्हणून बहुतांशी केळी बागायतदार सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून या सभा मंडपामध्ये उपस्थित आहे. केळीचं पीक हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, प्रॉस्पॅरिटीचा विषय आहे. या पिकाने आपल्याला मान सन्मान आणि सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये या पिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि केळी ज्या पद्धतीने जगाच्या पाठीवर डॉक्टर गर्ट किमा नावाच्या शास्त्रज्ञाने केळीचं थडगं हे त्याच्या सोशल मीडियावर 2010 साली पब्लिश केलं आणि जगामध्ये हवाक निर्माण झालं. आज सकाळपर्यंत माझ्यासोबत जर्मन आणि फ्रान्स टीव्हीची लोक 3 दिवसापासून माझ्यासोबत होती, जी जळगाव जिल्ह्याच्या केळीची डॉक्युमेंटरी बनवायला आली. जगभर जळगाव जिल्ह्याच्या केळीची गाथा ते जगाला सांगणार आहेत की किती उत्कृष्ट केळीची शेती जळगाव जिल्ह्यामध्ये होते आहे. पण मित्र हो, आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आम्ही केळीला कसं सुरक्षित ठेवणार आहे. होता है, चलता है, काही होत नाहीये. रोग तर दिसला आपल्या तालुक्यामध्ये, खिरडीमध्ये, दशनूरमध्ये आज रोगाची झाडं आपल्याला दिसली आहे. केराड्यामध्ये, ऐरवाडीमध्ये रोगाची झाडं आपल्याला दिसली आहे. आणि म्हणून सामूहिक प्रयत्न करून आपण या पिकाच्या विकासासाठी आणि त्याला सुरक्षित करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, विचारमंथन केलं पाहिजे. त्याला आपण कशा पद्धतीने सांभाळू शकतो, रोगाला आळा कसा घालू शकतो, त्याचा प्रोटोकॉल असला पाहिजे, याची चर्चा होणं गरजेचं आहे. आपण सगळे पुरस्कारार्थी या ठिकाणी आलात. कृष्णा भाऊंनी आपल्या सगळ्यांचा सन्मान केला. आपल्या निमित्ताने शेतीशास्त्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्या पद्धतीने आपण करता आहात, आपण इतरांचं प्रेरणास्थान बनाल अशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बदल करतो. आजच्या कृषी सेवक पुरस्कारार्थी सोहळ्यात उत्कृष्ट निवेदिका म्हणून श्रीमती ज्योती राणे यांचा पुरस्कार राहून गेलेला आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की श्रीमती ज्योती राणे यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार स्वीकारा.
रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे येणार होते, पण त्याची तब्येत ठीक नसल्याने. नमस्कार, मी अमोल हरिभाऊ जावळे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला रावेर यावल विधानसभा क्षेत्राचा विधानसभा सदस्य म्हणून जबाबदारी मिळालेली आहे. आज साप्ताहिक कृषी सेवक हा जो सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्या सर्वांनी शेती आणि कृषी क्षेत्रात अत्यंत चांगलं काम केलेलं आहे, अशा सर्वांना हा कृषी सेवक पुरस्कार दिला जातोय. त्यासाठी त्या सर्वांचं, आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन मी करतो. कृषी साप्ताहिक अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे. आदरणीय कृष्णाभाऊंच्या संकल्पनेतून सुरू झालेलं आहे. शेती किंवा कृषी क्षेत्रातील विविध बातम्या, त्यातील संशोधन ते आणि त्याची टीम आपल्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आज एखादं साप्ताहिक चालवणं खूप जिकरीचं काम झालेलं आहे. तरी सुद्धा आदरणीय कृष्णाभाऊंचं या विषयातील ज्ञान, त्यांची तळमळ, मेहनत आणि समर्पण यामुळे साप्ताहिक कृषी सेवक खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. आणि अशा या परिवाराचा कृषी सेवक पुरस्कार भेटणं ही एक सन्मानाची बाब आहे. या प्रसंगी मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांचं विकसित भारताचा संकल्प आहे. आणि या संकल्पात आत्मनिर्भर भारत होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आत्मनिर्भर भारताच्या साठी आपल्या शेतकऱ्यांचं खूप मोठं योगदान असणार आहे. आणि आता जे बजेट आलं, त्या बजेटमध्ये आपण पाहिलं असेल तर शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी, जलसिंचनासाठी अनेक चांगल्या योजना सुद्धा आणलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की याच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र सरकार आहे. आदरणीय गिरीशभाऊ पाटबंधारे मंत्री आहेत. त्यामुळे आपले सिंचनाचे सुद्धा ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा लवकर दूर होणार आहेत. आणि मला आशा आहे की थोड्या दिवसातच आपल्याला एक पॉझिटिव्ह चित्र दिसायला सुरुवात होणार आहे. मला असं वाटतं की आपल्या सर्वांना ज्या अडचणी आपण नेहमी येतात की अनेक योजना आहेत, प्रत्येक योजना डिलिव्हर करायला वेगवेगळे पोर्टल आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वतःचा लॉग इन ID पासवर्ड तयार करायला लागतो. आणि या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी ॲग्रीस्टॅक ही संकल्पना भारत सरकारने आणलेली आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर ID स्वतःचा तयार करणं गरजेचं आहे. फार्मर ID म्हणजे शेतकऱ्याचा स्वतःचा ओळख क्रमांक आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी आपल्या स्थानिक तलाठी आहेत किंवा ग्रामसेवक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून हा फार्मर ID लवकरात लवकर तयार करून घ्यावा, ही सुद्धा या निमित्तानं आपण सर्वांना विनंती करतो. आणि आपल्यामध्ये सहभागी होऊ शकलो नाही त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. विचारांवर आजच्या आपल्याला लाभलेले माननीय श्री प्रदीप कोठावदे सर, प्रमुख अतिथी MD ॲग्रिसर्च उद्योग समूह नाशिक यांची आजचा हा जो कार्यक्रम, या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन ज्यांनी केलं ते आदरणीय कृष्णाभाऊ. हे खरं तर आपल्या एका सामान्य व्यक्तींमधलं एक
असामान्य प्रतिभा असलेलं एक व्यक्ती आपण आज त्यांच्या प्रास्ताविकामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजल्या आणि त्या एक प्रकारे आपल्याला प्रेरणादायी अशाच विचारांच्या होत्या. आज जवळपास 40 कुटुंबांना हा कृषी सेवक पुरस्कार मिळालेला आहे आणि ही पुढे त्यांची जबाबदारी वाढवणारा हा असा नक्कीच एक सन्मान आहे, पुरस्कार आहे. आजचा जो विषय आहे त्यांनी खूप समर्पक अशी ती म्हण किंवा स्लोगन तयार केलेली आहे की आपल्याला ह्या मातीचा गौरव करायचा आहे. आणि डॉक्टर के.बी. पाटलांनी आपल्या भाषणातून जवळपास सगळे मुद्दे छान कव्हर केलेले आहेत. आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या सगळ्यांना एक श्रवण शक्ती, श्रवण भक्तीची एक मर्यादा असते. मी जास्त काही मुद्दे मांडणार नाही, पण उद्योगाच्या उभारणीचा जो मूलभूत मंत्र आम्ही स्वीकारलेला आहे, जो के.बी. पाटील सरांनी सांगितला, ह्या ताईंनी सांगितला की एक चांगली नोकरी सोडून मी का गांडूळ खतासारख्या प्रकल्पामध्ये आली. आणि मित्रांनो, खरंच मला सॅल्यूट करावं असं वाटतं ह्या ताईलाही. अशाच भावनेने प्रेरित होऊन आम्ही 2000 साली उद्योगात आलो आणि ह्या एका त्रिसूत्रीवर आम्ही काम करतो आहोत. ती म्हणजे सॉइल हेल्थ, प्लांट हेल्थ आणि ह्युमन हेल्थ. ह्युमन म्हणजे इन जनरल सगळं लिव्हिंग बिईंगची हेल्थ, मग मानव असेल, जनावर असतील, आपली गाई म्हशी असतील, सगळ्यांच्या आरोग्यासाठी. तर जेव्हा आपण मातीच्या आरोग्यावर काम करू तेव्हा ह्या सृष्टीवर आपण आज जे वेगवेगळे अतिशय मोठी मोठी संकट अनुभवतो आहोत त्यांना आपण निश्चित कुठेतरी थांबवू शकू असा मला आत्मविश्वास आहे. आणि त्याच भावनेने आम्ही निसर्गाने जेव्हा एखाद्या जीवस्थ जीवनम आपण ऐकलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की एखाद्या सजीवावर दुसरा सजीव अवलंबून असतो. ह्या प्रणालीवर आपण काम करतो आहोत. रसायनांची आम्ही रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशकांची निर्मिती आम्ही करत नाही, केवळ इथिकल ग्राउंडवर. कारण उद्योगामध्ये अनेक गोष्टींची निर्मिती करू शकतो, विकू शकतो, पैसा कमवू शकतो. पण जेव्हा आपली तात्विक काही मूल्य आपल्याला जपायची असतात, जोपासायची असतात, तेव्हा संशोधन करणे आणि संशोधनातून अशा गोष्टींची, अशा तंत्रज्ञानाची निर्मिती करायची आहे जी पुढच्या पिढ्यांना आपण देऊ शकू आणि ह्या मातीचा, आपल्या पिकाचा आणि एकूणच पूर्ण इकोसिस्टमचा आपण समतोल सांभाळू शकू. तेव्हा मित्रांनो, त्यांनी ज्या पद्धतीने के.बी. पाटलांनी जे सांगितलं त्यावर आधारित आम्ही काही जैविक प्रणालीवर काम करतो आहोत गेल्या 7 वर्षापासून. आणि ते जैविक खते असतील, जैविक बुरशीनाशके असतील, जैविक कीडनाशके असतील, त्यांच्या संशोधनातून निर्मिती करून त्याचं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन रासायनिक खतांचा आणि रासायनिक ह्या सगळ्या ॲग्रोकेमिकलचा वापर कसा कमी करता येईल. मी एका रात्रीत हे म्हणणार नाही की ते आपल्याला थांबवू शकू आपण, पण थांबवण्याचं धारिष्ट्य आपण करणार नाही, पण ते मोठ्या प्रमाणात कमी करायला स्कोप आहे. अशा प्रकारचं संशोधन आम्ही स्वतः आमच्या R&D फार्मवर करतो, शेतकऱ्यांच्या शेतावर करतो आणि त्याच्यातून खूप असे आशादायी निष्कर्ष निघायला लागलेले आहेत. त्यामुळे तुमच्यासारख्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण निश्चितच ह्या पुढच्या पिढीसाठी नक्कीच हे काम करू. कालच्या बजेटमध्ये एकच मुद्दा अधोरेखित करतो की कालच्या बजेटमध्ये मॅडमनी म्हणजे फायनान्स मिनिस्टरनी एक मुद्दा, एक विषय आणि आता आपण अध्यक्षीय मनोगताकडे वळणारच आहोत, परंतु तत्पूर्वी आज 10वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत आणि 7वा गौरव
अनौपचारिक अनेक गोष्टी असतात की ज्या गोष्टींमुळे कार्यक्रम हा अतिशय सुंदररित्या होत असतो. तर फक्त एवढंच नाही तर संपूर्ण साप्ताहिक कृषी सेवक टीम एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. आणि आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचं सौजन्य लाभलेलं आहे ते जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड. साप्ताहिक कृषी कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय कोटवदे साहेब, आदरणीय अनिलजी भोकर साहेब, डॉक्टर सदोदीजी, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष जे आता नुकतेच दुसऱ्या कार्यक्रमात आपल्यातनं निघून गेले ते आदरणीय डॉक्टर कवी पाटील साहेब, या कार्यक्रमाचे सादर करते आमचे ज्येष्ठ सहकारी श्री कृष्णा पाटील, त्यांच्या सुवेद्य पत्नी सौ लताताई, त्यांचे चिरंजीव श्री तेजस, त्यांची सर्व टीम, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे दुसरे सहकारी आदरणीय सुरजी धनके, पद्माकरजी महाजन, श्री शिवसेनेचे प्रमुख श्री पाटील साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धनकेजी, कांबडे साहेब, गस सोसायटीच्या माजी संचालिका कल्पनाताई, आदरणीय सिंधीताई, या नगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी आणि मित्र आदरणीय हरिश्चंद गडवाणी, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख मंडळी, माझ्यासमोर उपस्थित असलेले राज्यभरातून आलेले सगळे पुरस्कार प्राप्त शेतकरी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, कार्यक्रमाची वेळ बरीच झाली आहे आणि एखाद्या लोकप्रतिनिधीला माईक मिळाला आणि समोर मंडळी असले की त्याला सूचना करावीशी वाटते की बाबा लोक कंटाळले आहेत, वेळ झाली आहेत, म्हणून मागणं शर्टावरनं त्याला सूचना करायला लागते की बाबा जरा थांब. या राज्यामध्ये खरा शेतकऱ्याचा जो भाग आहे मग असे कोटावदे साहेब, त्यानंतर केवी पाटील साहेब यांनी आपल्याला उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्या संदर्भात मी जाणार नाही, त्याची पुनरुक्ती करणार, पण कोटावदे साहेब शिके असे की केंद्र सरकारचं असेल, राज्य सरकारचं असेल, जे आर्थिक बजेट होते या बजेटच्या संदर्भामध्ये मला थोडं बोलायचं. या देशामध्ये 71% शेतकरी अल्पधारक आहेत, जे 5 एकरच्या आर्थिक शेतकरी आहेत. या देशाच्या एकूण आर्थिक घडघडी ज्याला आपण जीडीपी म्हणतो त्यामध्ये शेतीचा 16% सहभाग आहे आणि एकूण जे उत्पादन आहे त्या उत्पादन 16% शेतीचा सहभाग आहे. आणि या देशातील जो वर्ग आहे त्याचं उपजीविकेचं साधन 46.1 आहे. म्हणजे जवळजवळ या देशातील लोकसंख्येपैकी जवळजवळ 50% उपजीविकेचे साधन शेती आहे. त्या दृष्टीने बजेट होण्याची आवश्यकता आहे असं मला निश्चित वाटतं. कारण बजेटचा जो भाग आहे साहेबांनी काही सांगितलं मी वाटत ते काय आपलं राजकीय व्यासपीठ नाही, हे शेतकऱ्यांचं व्यासपीठ आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या पाहिजे त्याच्याबद्दल बोलत आहे. मी सर्वप्रथम या लाभार्थींचं मला स्वागत करता आपले आभार आहे माझे की मिळणाऱ्या पुरस्काराचा आपण काल सकाळपासून निघाला असाल. पुणे, सोलापूर, नागपूर इथं सगळे आला. आपले मला कौतुक करतो, आपले आभार आहे. कारण आपण केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, त्याची शाबासकीची छाप पाठी मिळावी या उद्देशाने आपण आला. तुम्ही आपल्या संयोजकाच्या वतीनं, माझ्या वतीनं, या तालुक्याचा माजी आमदार म्हणून आपण तुम्हाला स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो. तर 2 गोष्टी मला कोटावदे साहेब जाणवतात की आता सगळ्यात जास्त पुरस्कार हे पुणे दिलेला आहे आणि त्याच्यानंतरचे पुरस्कार ते सोलापूर आहे. असं म्हणतात की पुणे तिथे काय होतं शिक्षणाचा आपण हा
आजची स्थिती मात्र शिक्षणाची अजिबात नाही हे मान्य केलं. तर पुणे जिल्ह्यातली मंडळी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की माझं सर्व कॉलेजचं जीवन फर्ग्युसन महाविद्यालय पुण्याला झालं, तिथं इंजिनिअरिंग पण झालं, नंतर राजकारणात आलो आणि शेती पण करतो. हे सांगायचा उपक्रम आपला असा की पुणे जिल्ह्याची जी मानसिकता आहे, जी वृत्ती आहे, ती नवीन गोष्टी लोकांना पिकअप करण्याची क्षमता आहे, हे विशेष आपलं आहे. आणि म्हणून सगळ्यात पुरस्कार ते आपले पुणे जिल्ह्यातले जास्त आहेत. आणि नंतर सोलापूर, सोलापुरी जो आहे तसंच आहे. उषामध्ये प्रसिद्ध असलेला जिल्हा आता डाळिंब आणि केळीमध्ये पुरेस आहे. बी पाटील साहेब घेऊन गेले. आम्ही 50 वर्षानंतर केळीचं पीक घेत आहे, पण एक्सपोर्ट आम्ही करू शकलो नाही. आणि सोलापूर यावर्षी सगळ्यात जास्त कंटेनर एक्सपोर्ट सोलापूर आहे. ही प्रगतीची बाब ती जास्त आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी पुण्यापासून आणि सोलापूरपासून शिकलं पाहिजे की नवीन तंत्रज्ञान आपण केलं, शिकलं पाहिजे. आणि नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण शेती केंद्र आपण घरात मराठीमध्ये आपण शेतकरी म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला फार्मर म्हणतात. मला असं कधी कधी वाटते पटत आहे की त्याचं जर मराठीकरण केलं तर फार्मर शेतीत खूप फार कष्टकर आणि कसा आजची आपण जी अवस्था होती ती बदलण्याची गरज आहे. आणि हे बदलणं शेतकऱ्याला शक्य एका माध्यमात नाही, पण त्याला खऱ्या अर्थानं राज्य सरकार आणि केंद्र सरकारची शेतीकडे वळण्याचे दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे असं मला दिसतं. आजच्या बजेटमध्ये आपण साहित्य काल बजेटचा प्रक्रिया दिलेला की ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये 71% शेतकरी कमी शेतीचे आहे, अल्पधारक आहेत, त्या शेतीच्या दृष्टीने शेतीवर बजेट देण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की देशाच्या ते राज्याच्या संरक्षण खर्च जो आहे, डिफेन्सला जे आपण बजेट करतो ते डिफेन्सचं संरक्षणाचं बजेट दिल्यानंतर नंबर 2चं बजेट हे शेतीला असलं पाहिजे.